हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं डायमेन्शन्सबद्दल, डायमेन्शनचे टाईप्स, जे आपण 3 डायमेन्शनचे टाईप्स पाहिले होते: ऑर्डिनेट डायमेन्शन, कंटिन्युअस डायमेन्शन आणि बेसलाईन डायमेन्शन्स, जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. ओके, तर आज आपण पाहणार आहेत ॲनोटेट टॅबमध्येच बाकीच्या काही कमांड्सबद्दल डिस्कस करूया. जसं की काल आपण इथे याला ब्रेक केलं होतं, डायमेन्शन ब्रेक. हे ब्रेक कधी करतो याच्याबद्दल सांगितलं होतं मी. ज्यावेळेस एक स्केचला ती ओव्हरलॅप करतायत तर त्यावेळेस आपण त्याला काय करतो, ब्रेक करतो. त्यानंतर काल आपण ॲडजस्ट स्पेसबद्दल पण पाहिलं होतं. त्यानंतर इथे सेंटर मार्क वगैरे कमांड्स आहेत आपल्याकडे, आहेत का? सेंटर मार्क. आता सेंटर मार्कद्वारे काय करू शकतो, जे काही सर्कल आहेत तर सर्कलला आपल्याला सेंटर देता येतं. तर आजच्या याच्यामध्ये आपण सेंटर मार्क, सेंटर लाईन आणि त्याचबरोबर डायमेन्शन स्टाईलबद्दल डिस्कस करणार आहेत. आता समजा माझ्याकडे इथे सर्कल आहे तर याला असं मी मार्क देऊ शकतो, सेंटर मार्क म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्यानंतर सेंटर लाईन, 2 लाईनच्या आतमधनं मला एक सेंटर लाईन पाहिजे. जसं की मी पहिली लाईन ही सिलेक्ट केली आहे, दुसरी लाईन ही सिलेक्ट केली आहे, त्याच्या आतमधनं आपल्याला एक सेंटर लाईन जनरेट. तशीच आपण सेंटर लाईन अशी पण जनरेट करू शकतो. 2 लाईनच्या आतमध्ये सेंटर लाईन जनरेट करायची असेल तर आपल्याला ॲनोटेट टॅबमध्ये सेंटर लाईन नावाची कमांड आपल्याला यूज करावी लागते. आणि सर्कलचं जर सेंटर आपल्याला द्यायचं असेल किंवा सर्कलला सेंटर मार्क द्यायचं असेल किंवा आर्कला द्यायचं असेल किंवा पॉलिगॉनला द्यायचं असेल तर आपण सेंटर मार्क नावाची कमांड यूज करतो. ठीक आहे. तर हे होतं आपलं याच्याबद्दलचं. आज आपण बघणार आहेत डायमेन्शन स्टाईल. आता डायमेन्शन स्टाईलमध्ये जाण्यासाठी आपण होम टॅबमध्ये इथं ॲनोटेशन पॅनल आहे, ॲनोटेशन पॅनलमध्ये जाऊन आपण इथे आपण टेक्स्टाईल पाहिलं होतं त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. ओके, कालच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये टेक्स्टाईलबद्दल बघितलं होतं. आज आपण बघणार आहे डायमेन्शन स्टाईल. आता डायमेन्शन स्टाईलवरती होम टॅबमध्ये ॲनोटेशनमध्ये डाउनलोड ॲरोवरती क्लिक करा. त्यानंतर सेकंड जी लाईन असते ज्या ठिकाणी ISO 25 दाखवतोय ही आपली डायमेन्शन स्टाईल आहे. या डायमेन्शन स्टाईलच्या डाउनलोड ॲरोवरती क्लिक करा. इथे तुम्हाला 3 स्टाईल पाहायला मिळतात. जसं की टेक्स्टमध्ये आपल्याला स्टँडर्ड आणि ॲनोटेटिव्ह अशा 2 स्टाईल होत्या. आज आपण इथे डायमेन्शनमध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा स्टाईल मिळते, दॅट इज ISO 25. कारण आपली जी टेम्पलेट आहे ती ISO घेतलेली आहे, ACAD.ISO. त्याच्यामुळे आपल्याला इथे ISO 25 अशी ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतो. आणि जी बाय डिफॉल्ट आत्तापर्यंत आपण जे डायमेन्शन दिलेले आहेत ते सर्व ISO 25 मध्येच दिलेले आहेत. ठीक आहे, ISO 25 मध्ये दिलेले आहेत. इथे क्लिक करा. त्याच्यानंतर मॅनेज डायमेन्शन स्टाईलमध्ये क्लिक करू शकता आणि इथून त्याला मॉडिफाय करू शकता. ही एक मेथड आहे. किंवा आपण ॲनोटेट टॅबमध्ये जाऊयात. ॲनोटेट टॅबमध्ये हा जो डायमेन्शन नाव आहे या डायमेन्शनच्या समोर एक इकडे एक ॲरो दिसतोय डायमेन्शन स्टाईलचा. जसं की टेक्स्ट स्टाईलचा इथे असतो तसं डायमेन्शन स्टाईलचा इथे आहे. याच्यावरती क्लिक करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला न्यू विंडो ओपन होते. त्या विंडोचं नाव आहे डायमेन्शन स्टाईल मॅनेजर. बरोबर आहे. नेक्स्ट, यासाठी आपण शॉर्टकट की पण यूज करू शकतो. पूर्ण नाव टाकता येईल, DIMSTY अशी शॉर्टकट की आहे आपल्याला, किंवा पूर्ण नाव टाकू शकता DIMSTY किंवा DIMSTYLE असं पण आपल्याला टाकता येतं. किंवा शॉर्टकट की याच्यापेक्षा सिंपल शॉर्टकट की आहे, ओनली D प्रेस करा आणि एंटर करा. D प्रेस करून आपण काय करतो, एंटर करतो. त्यानंतर इथं मी याला स्वतःची एक नवीन स्टाईल बनवायची असेल तर न्यूवरती क्लिक करू शकतायत. इथं मी त्याला इनिशियली मॉडिफाय करतोय. ओके, आता इथे काय काय आहे आपल्याला स्टाईल आहेत, ॲनोटेटिव्ह आहे, ISO आहे आणि स्टँडर्ड आहे. त्याचबरोबर इथं सेट ॲज करंट आहे, न्यू आहे, मॉडिफाय आहे, ओव्हरराईड आणि कम्पेअर आहे. ओके, आता कम्पेअर म्हणजे 2 जर स्टाईल असतील तर त्याच्यामध्ये कम्पॅरिझनमध्ये आपल्याला यूज करावा लागतो. त्याच्यानंतर इथं लिस्ट म्हणून आहे. लिस्टमध्ये तुम्हाला ऑल स्टाईल आपल्याला ऑप्शन्स पाहायला मिळतो. इथं मी मॉडिफाय नावाचं ऑप्शनवरती क्लिक करतो. मॉडिफायवरती क्लिक करा.
मॉडिफायवरती क्लिक केल्याच्या नंतर फर्स्ट ऑप्शन आपल्याला येतो इथं लाईनचा. काय येतोय? लाईन ऑप्शन येतो. आता लाईनमध्ये काय काय करू शकतात ते पहिलं पहा. डायमेन्शन लाईनबद्दल सांगितलंय. काय सांगितलंय? डायमेन्शन लाईन. ज्याच्यावरती आपला ॲरो असतो ती म्हणजे डायमेन्शन लाईन. ही जे दिसतीये टेक्स्टच्या खाली जी लाईन दिसतीये त्याला म्हणतो आपण डायमेन्शन लाईन. आता डायमेन्शन लाईनला कलर द्यायचं असेल तर आपण कलर देऊ शकतो. इथं मी काय करतोय, डायमेन्शन लाईनला एक ब्ल्यू कलर प्रोव्हाइड केला. तर इथे पाहू शकता डायमेन्शन लाईनला ब्ल्यू कलर अप्लाय झाला. इथं ओके करतोय, बघू शकताय डायमेन्शन लाईनला सगळीकडे स्काय ब्ल्यू कलर काय झालाय, अप्लाय झालेला आहे. इथे अप्लाय झाला, इकडे अप्लाय झाला, इकडे अप्लाय झाला. त्यानंतर परत मी डी एंटर करतोय किंवा स्पेस बार यूज करू शकता, कारण आपण ऑलरेडी डायमेन्शन स्टाईलच कमांड यूज केली होती. मॉडिफायमध्ये जा. त्यानंतर त्याचा लाईन टाईप पण चेंज करता येतो. आता लाईन टाईप आपण याच्या अगोदर पाहिलं होतं, याला सेंटर लाईन किंवा कंटिन्युअस. आता याला सेंटर लाईनमध्ये करायचं असेल किंवा आपण अदर्समध्ये इथं जाऊ शकतो, लोड करू शकतो. डॅश लाईन पण घेता येते आपल्याला. इथे त्याला डॅश लाईनमध्ये कन्व्हर्ट करतोय आणि ओके म्हणतोय. काय काय चेंज होत आहेत बघा, दिसत आहेत. आपल्या डायमेन्शन लाईन काय झाल्या, डॅश लाईनमध्ये कन्व्हर्ट झालेल्या आहेत. परत स्पेसबार यूज करा, मॉडिफाय यूज करा. डायमेन्शन लाईन ही कंटिन्युअस असते म्हणून इथं मी बायलेअर ठेवतोय. त्या लाईनची थिकनेस पण आपल्याला अप्लाय करता येतं. वेट लाईनला थिकन करायचं आहे, थिकनेस आपण अप्लाय करू शकतो. ओके ओके. पण आता इथं थिकनेस शो होतीये का? थिकनेस दिसत नाहीये. का दिसत नाहीये? कारण आपल्याला कस्टमायझेशनमध्ये एक लाईन वेट नावाचा टूल असतो, तो आपला ऑफ आहे. तो कुठे आहे? तर इथे आहे. लाईन वेट डिस्प्ले नावाचा एक टूल असतो. या लाईन वेट डिस्प्ले नावाच्या टूलला आपल्याला काय करावं लागेल, क्लिक करा. इथे बघू शकता वॉलला थिकनेस, लाईनची थिकनेस अप्लाय झालेली आहे. नको असेल तर त्याला ऑफ करा. तुम्ही अप्लाय जरी केली असेल तरीही ती दिसत नाही, ही जर कमांड ऑफ असेल तर. लाईन वेट डिस्प्ले. आता ही कमांड कुठून आली आहे? ही कमांड इथे जर नसेल आपल्या कस्टमायझेशन टूलबारमध्ये, तर या कस्टमायझेशन टूलबारच्या एंडिंगला म्हणजे राईट हँड साईडला तुम्हाला 3 लाईन्स दिसत आहेत. याच्यावरती क्लिक करू शकता आणि तिथून तुम्ही त्याला ॲड करू शकता. लाईन वेट नावाची आपल्याकडे कमांड आहे इथे. ती इथे चेकबॉक्स टिक करा याचा, तो इथे ॲड होईल आणि मग त्याला तुम्ही ऑन करू शकता. जोपर्यंत तुम्ही ही कमांड ॲक्टिव्ह करणार नाही आहेत तोपर्यंत त्याला वेट अप्लाय होणार नाही आहे, बघू शकता. ठीक आहे. तर हे झालं आपलं लाईन वेटबद्दलचं. परत आपल्याला डायमेन्शन स्टाईल डी एंटर, मॉडिफाय. अजून काय काय करू शकतो, तर याचं बेस लाईन स्पेसिंग, बेसपासनं किती स्पेसिंग आहे, डायमेन्शन लाईनचं किती स्पेसिंग आलं पाहिजे ते आपल्याला देता येतं. त्याच्यानंतर डायमेन्शन लाईन सप्रेस करता येते. समजा मी एका साईडची लाईन सप्रेस केली आहे, ओके करतोय, परत क्लोज करतोय. इथे तुम्ही बघू शकता एका साईडला डायमेन्शनचे ॲरोच नाही आहे, सप्रेस झाली आहे. परत स्पेसबार यूज करा, मॉडिफाय करूयात. इथे दोन्ही साईडनं सप्रेस करू शकता, म्हणजे डायमेन्शन लाईनच आपल्याकडे अवेलेबल नसणार आहे. नको असेल दोन्हींनाही आपण ऑन करतोय. हे झालं डायमेन्शन लाईनबद्दलचं. नेक्स्ट आहे आपल्याला एक्सटेन्शन लाईन. काय आहे? एक्सटेन्शन लाईन. आता एक्सटेन्शन लाईनमध्ये काय काय आहे, तर एक्सटेन्शन लाईनमध्ये आपण पाहणार आहेत, एक्सटेन्शन लाईन ह्या ग्रीन कलरमध्ये देतोय मी. एक्सटेन्शन लाईन ग्रीन कलरमध्ये, इथे तुम्ही बघू शकता, इथे तो आपल्याला प्रिव्ह्यू दाखवतोय. एक्सटेन्शन लाईन आपल्याला लाईन टाईप चेंज करायचं असेल तर तो चेंज करू शकता, कारण एक्सटेन्शन लाईन ह्या 2 असतात, इकडे एक आणि इकडे एक, म्हणून इथं 2 दिल्यात. त्याला वेट अप्लाय करायचं असेल तर त्याला वेट अप्लाय करता येतो. दोन्ही एक्सटेन्शन लाईन नको असतील तर कॅन्सल करू शकता. ठीक आहे. त्यानंतर एक्सटेंड बियॉन्ड द डायमेन्शन लाईन. ह्या एक्सटेन्शन लाईन कशा आहेत, डायमेन्शन लाईनच्या समोर 1.25 नी आहेत. हे आपल्याला कुठं पाहायला मिळतं, इथे बघा.
ही आपली डायमेन्शन लाईन आहे, याच्या समोर त्या जनरेट झालेल्या आहेत किती 1.25 ने. व्हॅल्यू पहा दिसतंय का 1.25, जी आपण जी व्हॅल्यू टाकली आहे ती एक्झॅक्ट व्हॅल्यू याच्याशी मॅच करते, डायमेन्शन लाईनच्या समोर आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट एक ऑप्शन असतो इथे, डी एंटर करतोय, परत मॉडिफाय करतोय. याच्यामध्ये एक नेक्स्ट ऑप्शन आहे ऑफसेट फ्रॉम द ओरिजिन, म्हणजे या ओरिजिनपासून जिथनं आपण पॉईंट घेतला आहे त्याच्यापासून किती डिस्टन्स ऑफसेट पाहिजे. आता तुम्हाला दिसतंय किती 0.625 आहे, बरोबर का नाही, 0.625. तर 0.625 मध्ये बघा इथे 64 आलेलं आहे, 625 म्हणजे नियरली अबाउट आपल्या सेमच आहे. ते बघू शकताय हे जे डिस्टन्स आहे आपल्या ऑब्जेक्टपासून किती ऑफसेट, ती एक्सटेन्शन लाईन किती ऑफसेटवरनं चालू झालेली आहे, याला म्हणतो आपण ऑफसेट फ्रॉम ओरिजिन, जी आत्ता आपण पाहिलं होतं. आणि हे जे प्रिव्हियसवालं होतं एक्सटेंड बियॉन्ड द डायमेन्शन लाईन, एक्सटेंड बियॉन्ड द डायमेन्शन लाईन आणि ऑफसेट फ्रॉम ओरिजिन. किंवा त्याच्यामध्ये आपण असं पण ठेवू शकतो, एक एक्सटेन्शन लाईनची लेंथ आपल्याला फिक्स ठेवता येते. हा चेक बॉक्स मी ऑन केला, एक्सटेन्शन लाईनची लेंथ, ही जी एक्सटेन्शन लाईन आहे ना याची लेंथ आपल्याला 1 mm ठेवतोय मी इथे. सगळीकडे 1 mm आलेली आहे, बघू शकता. एक्सटेन्शन लाईन तुमची 1 mm ची जनरेट झालेली आहे. इकडे बघू जा, इकडे पहा, सगळीकडे. जसं तुम्हाला ठेवायचं असेल तसं आपण इथे त्याला चेंज करू शकतो. परत मॉडिफाय करतो डायमेन्शन स्टाईलमध्ये. हे होतं आपलं लाईन्सबद्दलचं, म्हणजे डायमेन्शन लाईन आणि एक्सटेन्शन लाईनबद्दलचं. त्यानंतर आहे सिम्बॉल अँड ॲरो. आता ॲज पर द ISO मेथड्स आपण क्लोज फील्ड ॲरो यूज करतोय. हे जे ॲरो दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवरती, हे असेल तर हे कसे आहेत, क्लोज फील्ड आहेत, बरोबर. या क्लोज फील्ड नको आहे बाबा आपल्याला. आता कधी कधी आता नेदरलँड वगैरे कंट्रीज ऑब्लिकवाला ऑप्शन यूज करतात. आता इथे मी ऑब्लिक सिलेक्ट केला, ओके केलं, बघू शकताय इथे काय ऑब्लिकमध्ये आल्यात, ॲरो नाही आहेत इथे. परत स्पेसबार यूज करतोय, याला इथं मी मॉडिफाय करतोय. परत सिम्बॉल अँड ॲरोमध्ये. किंवा सिव्हिलवाले किंवा आर्किटेक्चरलचा प्लॅन वगैरे असतील तर त्यासाठी आपण काय करतो, आर्किटेक्चरल टिक करू शकतो. म्हणजे नियरली अबाउट तुम्हाला ऑप्शन्स इथे खूप सारे आहेत. क्लोज फील्डच्या ऐवजी क्लोज ब्लँक पण ठेवता येतो, क्लोज फील्डच्या ऐवजी क्लोज ब्लँक पण ठेवता येतो. आता बाय डिफॉल्ट जो आपला असतो इथं मी क्लोज फील्ड ठेवतोय. त्यानंतर ॲरोचं साईज काय ठेवायचं आपल्याला, त्यानंतर ॲरोचं साईज काय ठेवायचं आहे याच्याबद्दल आपण इथं लिहिलं आहे. ॲरोचं साईज आहे 2.5. समजा मला ॲरो साईज वाढवायचं असेल तर इथं मी 5 व्हॅल्यू टाकतोय. ॲरोचा साईज वाढलेला आहे प्रिव्हियसपेक्षा, बघू शकताय. परत याला मॉडिफाय करायचं आपल्याला. सिम्बॉल अँड ॲरोमध्ये इथं मी त्याला 3 ठेवतोय. 3 ठेवल्याच्या नंतर पहा आता तो कमी होईल त्याचा साईज. इथे बघा आता साईज काय होता आणि आता साईज काय झाला छोटा. तो साईजमध्ये फरक डेफिनेटली पडतो त्याच्या. मॉडिफाय करा, ओके. त्यानंतर आपण सिम्बॉल अँड ॲरोमध्ये पाहिलं. त्यानंतर ज्या ठिकाणी आपला सर्कल आहे त्या सर्कलला सेंटर मार्क दिला पाहिजे का, त्याच्यामध्ये लाईन जनरेट झाली पाहिजे, तर हे इथून करू शकतो. आणि त्या लाईनचे लेंथ वगैरे काय पाहिजे याच्याबद्दल लिहितो. त्यानंतर इथे आहे ब्रेक साईज. काल आपण ओव्हरलॅप करताना डायमेन्शनला ब्रेक केलं होतं, आठवतंय का. इथे हा जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स आपला ब्रेकवाला आहे, लक्षात असू द्या. किती आहे 3.75 आहे का नाही एक्झॅक्ट. ती व्हॅल्यू जर चेंज करायची असेल तर कुठून चेंज करतो आपण, डायमेन्शन स्टाईलमधनं. कुठून करतो, डायमेन्शन स्टाईलमधनं. इथे आपल्याला ऑप्शन आहे सिम्बॉल अँड ॲरोमध्ये ब्रेक साईजचा. त्यानंतर पाहणार आहेत आपण टेक्स्ट.
आता टेक्स्ट ऑलरेडी आपण टेक्स्टाईल पाहिलं होतं. टेक्स्टाईलमध्ये आपल्याला दोनच स्टाईल येतात, एक स्टँडर्ड आणि अनोटेटिव्ह. त्यातली आपण स्टँडर्डचा यूज केला आहे. आपण स्वतःची स्टाईल बनवली असती तर स्वतःची पण स्टाईल आपण इथे दिसली असती आपल्याला ऑलरेडी, जर आपण टेक्स्टमध्ये बनवली असती तर. आता टेक्स्टला कलर द्यायचा आहे. आता टेक्स्टला कलर मी देतो इथे मॅजेंटा कलर दिला. काय दिला? मॅजेंटा कलर. किंवा त्याला बॅकग्राऊंडला कलर द्यायचा. बॅकग्राऊंड मला व्हाईट कलरमध्ये पाहिजे तर बॅकग्राऊंड कलर पण आपण देऊ शकतो. बघू शकता. आता या ठिकाणी एक डायमेन्शन्स मी प्रोव्हाइड करणार आहे. थोडंसं मला दिसतंय. डी एंटर, मॉडिफाय करा परत. त्यानंतर आपण टेक्स्ट बद्दल पाहत होतो. मग टेक्स्टचा हाईट काय ठेवलेलं आहे? मला बॅकग्राऊंड कलर नको आहे, इथे मी नन करतोय. हाईट, टेक्स्टची हाईट. त्याच्यानंतर टेक्स्टच्या भोवती जर आपल्याला फ्रेम ड्रॉ करायची, इथे बघू शकतात फ्रेम जनरेट होती आपल्याला. पण फ्रेम नाही करायची आहे मला. मग टेक्स्टचं प्लेसमेंट कुठे आहे? डायमेन्शन लाईनच्या वरती. तो सेंटरला ठेवायचा असेल सेंटरला ठेवता येतो, जसं की आता इथे पाहू शकता. पण आपण नॉर्मली सेंटरला ठेवण्यापेक्षा त्याच्या मी अबाऊ ठेवतोय. हॉरिझॉन्टल टेक्स्ट हा सेंटरला ठेवायचा आहे, जसं की इथे दिसतंय आपल्याला. त्याची व्ह्यू डायरेक्शन राईट टू लेफ्ट टू राईट आहे. त्याला मी राईट टू लेफ्ट केलं तर तो उलटा दिसेल आपल्याला. इथे आहे ऑफसेट फ्रॉम डायमेन्शन लाईन. आता हा जो टेक्स्ट आहे, टेक्स्ट आपल्या डायमेन्शन लाईनपासून किती डिस्टन्सवरती आहे? आता किती दिसतंय? 6 to 5. इथं मी याला 3 mm देतोय. आता बघा आपली डायमेन्शन स्टाईल आणि टेक्स्ट एकदम जवळजवळ आहेत. इथं मी व्हॅल्यू दिली त्याला 3, तर बघू शकता हे कसे ऑफसेट गेलेत का? समथिंग डिस्टन्सवरती मूव्ह झालेले आहेत. ठीक आहे. हे आपल्याला असं मॉडिफिकेशन्स आपण करू शकतो टेक्स्टमध्ये. ओके. त्यानंतर टेक्स्ट आपल्याला अलाइन विथ द डायमेन्शन. आपण व्हर्टिकल डायमेन्शन दिलं तर आपल्याला टेक्स्ट कसा यायला आहे? ॲज पर द व्हर्टिकलच येतोय, बरोबर आहे. इथे आपल्याला हॉरिझॉन्टल ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला रीड करायला सोपं जाईल प्रत्येक टेक्स्ट. बघा आता इथे पहा, इथे अगोदर काय होत होतं, याला असं लँडिंग येत नव्हतं, हा डायरेक्टली व्हर्टिकलीच जात होता. मग त्याला काय केलं आपण? इथे फक्त एकच चेंज केलं. आणि ते चेंज म्हणजे काय होतं? आत्ता आपण स्टाईलमध्ये बघितलं होतं. कुठलं चेंज होतं? टेक्स्ट अँड ॲरोमध्ये. इथे आपण टेक्स्टचं अलाइनमेंट हॉरिझॉन्टल ठेवलं इन्स्टेड ऑफ अलाइन विथ डायमेन्शन लाईन. डायमेन्शन लाईनला सोडून आपण काय केलं? हॉरिझॉन्टलला हे केलं. ठीक आहे. देन गो टू द फीट. आता फीटमध्ये ओव्हरऑल स्केल आपल्याला सध्या वाढवू शकतो आपण. याच्यामध्ये समजा खूपच छोटा दिसत असेल तर त्याला ओव्हरऑल स्केल वाढवून आपण काय करू शकतो? चेंज करू शकतो. हे झालं फीटबद्दलचं. फीटमधलं डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये बघूयात. आपल्याकडे जे क्लासेस चालतात त्याच्यामध्ये प्रायमरी युनिट्स. आता प्रायमरी युनिटमध्ये एक लक्षात ठेवायचं, बऱ्याच वेळा आपण एखादा आर्किटेक्चरलचा प्लॅन किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचा प्लॅन, फ्लोअर प्लॅन फीट किंवा इंचेसमध्ये बनवला असेल आणि आपल्याला डायमेन्शन फीट किंवा इंचेसमध्येच हवे असतील तर इथे आपल्याला इंजिनिअरिंग ठेवावं लागेल. लक्षात असू द्या, इथे पण आपल्याला चेंज करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर याचं प्रिसिजन लेवल. त्यानंतर मी तुम्हाला काल म्हटलं होतं की आपल्याला तो काय करतोय, जेव्हा आपण पॉईंटमध्ये येतोय पॉईंटच्या नंतर तो पॉईंट नाही दाखवत, म्हणजे दशांशामध्ये येतोय त्यावेळेस तो पॉईंट दाखवतोय का? त्याला तो कॉमा दाखवतोय. म्हणजे डेसिमल सेपरेटर इथे काय आहे? आपला कॉमा आहे. टू अवॉइड दॅट वी कॅन यूज अ पिरियड. पिरियड दिला म्हणजे आपला पॉईंट येतो तिथे. किंवा तुम्ही स्पेस देऊ शकता, पण स्पेस हा बरोबर दिसणार नाहीये, तो कळत नाहीये. त्यापेक्षा आपण काय करतो? इथे पॉईंट देतो. ठीक आहे. त्यानंतर राऊंड ऑफ डिस्टन्स असतं आपल्याला, त्याला राऊंड ऑफ करू शकतो आपण. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट पॉईंटमध्ये करायचं, त्याला एक्झॅक्ट नंबरमध्ये करायचं आहे. आता इथे किती दिसतंय? 28.22 दिसतंय. इथं 56
26.13 आहे, तर इथं मी राऊंड ऑफ 1 टाकला, तर इथे पहा याने त्याला काय केलं 28 केलं, इकडे 56 केलं, इकडे 33 केलं. अगोदर काय होतं इथं व्हॅल्यू 0 होती, तर तेव्हा पहा. ठीक आहे. आता यापैकी जर एखादा, आता या ठिकाणी जर 28 आहे बरोबर, 28.6 असता तर त्याने त्याला 29 केलं असतं, कारण त्याला राऊंड ऑफ 5च्या समोर 0.5च्या समोर असेल तर त्याला तो काय करतो नेक्स्ट डिजिट घेतो किंवा नेक्स्ट नंबर घेतो त्याचा. ठीक आहे. तर हे आपण करू शकतो. त्याचबरोबर त्याच्यासमोर आपल्याला प्रिफिक्स किंवा सफिक्स लावता येतात प्रत्येकाच्या समोर. आपल्याला समजा सफिक्स लावायचं प्रत्येकाच्या पाठीमागे मिलीमीटर mm टाकला तर सगळ्या याच्या पाठीमागे आपल्याला mm पाहायला मिळेल. दिसतोय सगळीकडे mm पाहायला मिळेल. परत इथं मी डी एंटर करतोय, मॉडिफाय करतोय, गो टू द प्रायमरी युनिट्स. आता हा लीडिंग आणि ट्रेलिंग काय असतो, लीडिंग आणि ट्रेलिंग असतो. लीडिंग यूज करतो पॉईंटच्या अगोदरचे 0 सप्रेस करतो, आणि ट्रेलिंग आता आपल्याला इथे कुठेतरी दाखवत आहे का 0, तसं तर आपण प्रिसिजन लेवल काय घेतलं आहे 0.00 आहे. आपल्याला या 10च्या समोर 0 दाखवत आहे का, दाखवत आहे का. आता याच्या समोर 0 दाखवत आहे का, नाही दाखवत आहे. मग अशा वेळी काय करायचं असतं आपल्याला, अशा वेळी इथे आपण काय यूज केलेलं ऑप्शन, ट्रेलिंग ऑप्शन आपला ऑन आहे. मी याला ऑफ केलं तर बघा प्रत्येकाच्या साईडला काय झालं असेल, आपला 00 आला, 10.0 12. प्रत्येकाच्या समोर 00 आलेत का. हे कशामुळे झालं तर कारण आपण तिथे मॉडिफिकेशनमध्ये आपला जो ऑप्शन आहे प्रायमरी युनिटमध्ये इथं ट्रेलिंग ठेवलं, म्हणजे पॉईंटच्या नंतरचे 0 काय करतो तो सप्रेस करतो, पॉईंटच्या नंतरचे 0 सप्रेस करतो. ठीक आहे. ठीक आहे. तर इथे काय करतो पॉईंटच्या नंतरचे 0 आणि हा पॉईंटच्या अगोदरचे 0 सप्रेस करतो लीडिंग आणि ट्रेलिंगमध्ये. इथे पण सेम आहे, आपल्याला अँग्युलर डायमेन्शन्स वगैरे द्यायचं असेल तर. त्याचबरोबर अल्टरनेट युनिट्स, आपले हे सर्व डायमेन्शन हे mm मध्ये आहेत. आपण प्रायमरी युनिटमध्ये इथे mm मी कॅन्सल करतोय. अल्टरनेट युनिटमध्ये इथे आपल्याला अल्टरनेट युनिट इथे ऑन करा. त्याचबरोबर इथं मल्टिप्लायर व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे, इथे मीटरमध्ये पण व्हॅल्यू दाखवली पाहिजे. mm ची व्हॅल्यू कशात दाखवली पाहिजे, मीटरमध्ये पण दाखवली पाहिजे. म्हणजे एका मीटरमध्ये किती mm येतात, 1000 येतात बरोबर. एका मीटरमध्ये 1000 येतात, तर 1 डिवाइड बाय 1000 करा, तर व्हॅल्यू काय येते इथे मल्टिप्लायर फॉर ऑल युनिट्स 0.001 अशी व्हॅल्यू टाकायची आपल्याला, 0.001 टाकायची आहे. इथे ओके करा, अल्टरनेट युनिटमध्ये ओके करूयात, इथं ओके करूयात. आपल्या याच्यामध्ये बघू शकता प्रत्येकाच्या समोर आपल्याला इथे डायमेन्शन आलेले आहेत. आता इथे परत मी काय करतोय, एंटर करतोय, मॉडिफाय करतोय. इथं ट्रेलिंग नावाचा ऑप्शन आपला ऑन करून घेऊयात, म्हणजे जेणेकरून आपल्याला जे एक्स्ट्रा 0 आहेत ते सप्रेस होतील. इथे पहा 20.00. आता हा 20 mm चा होता, त्याने काय केलं 3 पॉईंट, आता पॉईंट इथे होता, इथून पॉईंट इकडे आला 1 2 अजून एक 0 वाढला, असं टोटली आपण करू शकतो याच्यामध्ये. आता हा पहा 110 mm चा आहे, तर 0.110 तो मीटरमध्ये होईल. तर असं आपण काय करू शकतो, याला प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. अल्टरनेट युनिट्समध्ये असं आपल्याला चेंज करता येईल. त्याचबरोबर याच्यामध्ये पण आपल्याला ऑप्शन असतात, त्याचं लीडिंग ट्रेलिंग इथे पण आपण त्याला काय करू शकतो, चेंज करू शकतो. त्यानंतर प्लेसमेंट, आपला जो अल्टरनेट युनिट आहे तो आफ्टर प्रायमरी व्हॅल्यूच्या नंतर पाहिजे का बिलो पाहिजे असं पण देता येतं, पण आपण नंतर देऊयात. ओके. तर हे झालं आपला याच्याबद्दलचं. मी आता अल्टरनेट युनिट डिस्प्ले कॅन्सल करतोय. आता आपण पाहणार आहे टॉलरन्सबद्दल. काय पाहणार आहेत, टॉलरन्स. आता टॉलरन्सच्या मेथड, आता हा कम्प्लिटली मेकॅनिकल रिलेटेड पोर्शन आहे. सिव्हिल इलेक्ट्रिकल वाल्यांनी याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल. ओके.
टॉलरन्स. आता टॉलरन्समध्ये आपण इथं वेगवेगळे टॉलरन्स देऊ शकतो. सिमेट्रिकल असतं, डेव्हिएशन असतं, लिमिट असतं, बेसिक असतं. तर याच्यातला पहिला मी सिमेट्रिकल देतोय, मग त्याचं प्रिसिजन किती ठेवायचं आहे आणि अप्पर व्हॅल्यू लोअर व्हॅल्यू 0.001 ठेवला मी. किती ठेवला? 0.001. आणि त्यातल्या त्यात आपला जो आपण टेक्स्टमध्ये प्रायमरी युनिटमध्ये पण आपण 3 डिजिट इथे ठेवूयात विजिबल, त्याची प्रिसिजन. आता ओके करतोय. सगळीकडे बघू शकता आपल्याला इथे 0.001 सगळीकडे आपल्याकडे काय झालेलं आहेत, इथे टॉलरन्स अप्लाय झालेले आहेत. परत इथं मी डी एंटर करतोय, मॉडिफाय करतोय. हे काय केलं आपण? टॉलरन्स अप्लाय केला. कुठला? सिमेट्रिकल. त्याच्यानंतर डेव्हिएशन असतं. आता डेव्हिएशनमध्ये डेव्हिएशन कधी देतो? एक अप्पर व्हॅल्यू वेगळी आहे आणि लोअर व्हॅल्यू वेगळी आहे. समजा अप्पर व्हॅल्यू मला दिली होती 0.02 आणि लोअर व्हॅल्यू दिली होती 0.01. ओके. लास्ट टाइम काय घेतलं होतं? 0.001 घेतलं होतं. म्हणजे नियरली अबाउट आपण 1 मायक्रॉनचा आपण काय देत होतो? टॉलरन्स देत होतो 1 मायक्रॉनचा. आता इथं मी दिलाय 20 मायक्रॉन आणि 10 मायक्रॉन टॉलरन्स. आता इथे बघा, इथे आपल्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दोन्ही इथे जनरेट झाले. सगळीकडे जनरेट होतात कारण आपण जी स्टाईल यूज केली आहे ती एकच, सर्व डायमेन्शन एकाच स्टाईलमध्ये आहेत, ती म्हणजे ISO 25 मुळे. परत टॉलरन्समध्ये जाऊयात. नेक्स्ट ऑप्शन आहे लिमिट्स. आता लिमिटमध्ये काय करायचं आहे? तर लिमिटमध्ये आपण करू शकतो, याचे लिमिट देता येतं. आता अप्पर आणि लोअर लिमिट, आता इथं मी व्हॅल्यू तेच ठेवतोय. व्हॅल्यूमध्ये बघा, आता इथं जे व्हॅल्यू 20चं कसं झालं होतं? प्लस 0.02 आणि 20 लोअर डेव्हिएशन 0.01. आता या ठिकाणी मी काय ठेवलं? लिमिट ठेवलं. अप्पर आणि लोअर व्हॅल्यू सेम ठेवल्यात आणि इथं मी ओके करतोय. बघा तुम्हाला काय पाहायला मिळतं. याची प्रॉपर लोअर लिमिट, याचं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दोन्ही लिहून आलेले आहेत. अगोदर काय होतं तर त्याच्यावरती ॲड होत होते. समजलं? डी एंटर, मॉडिफाय, टॉलरन्स आणि लास्टचा याच्यातला ऑप्शन असतो बेसिक युनिट्स. आता बेसिक दिलं तर सगळ्यांना काय येतं? एक त्याच्याभोवती एक रेक्टँगल जनरेट होतो. आता हा कधी यूज केला जातो? तर हा अशा कंडिशनमध्ये यूज करतात. समजा इथे एक माझा 2 सर्कल आहेत, राईट? या दोघांमध्ये डिस्टन्स 55 पॉसिबल आहे का? एक्झॅक्ट 55च असेल पॉसिबल आहे का? नाहीये. तो एखादी वेळेस 54.99 असू शकतो किंवा 55.001, 002 किंवा 55.1 असू शकतो. बरोबर का नाही? एक्झॅक्ट 55 असू शकेल का? नाहीये. तर त्या कंडिशनमध्ये आपण या कमांडचा यूज करता येतो, ज्यावेळेस आपल्याला ओन्ली थेरॉटिकल डायमेन्शन द्यायचे आहेत. प्रॅक्टिकली ती कंडिशन पॉसिबल नाही आहे. तर अशा कंडिशनला काय करतो आपण? या कमांडचा यूज करतो. ओके. तर आजचं लेक्चर आपण ही होती आपली डायमेन्शन स्टाईल. आजच्या लेक्चरमध्ये जे आपण पाहिलं तर डायमेन्शन स्टाईलबद्दल पाहिलं. पूर्ण डायमेन्शन स्टाईल मी डिस्कस केलेली आहे. त्यासाठी शॉर्टकट की काय आहे याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. सेंटर मार्क कसे अप्लाय करतो, सेंटर लाईन कसे अप्लाय करतो याच्याबद्दल पूर्ण डिस्कस केलेलं आहे. ओके. तर आजचं लेक्चर आपण इथेच स्टॉप करूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.